ज्येष्ठ समाजवादी विचारवंत पन्नालाल सुराणा यांचं निधन झालंय। वयाच्या 93व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतलाय। धाराशिव जिल्ह्याच्या नळदुर्गमधील आपलं घर इथं रात्री जेवणानंतर त्यांना उलटीचा त्रास झाला आणि त्यामुळे त्यांना सोलापुरातल्या रुग्णालयात दाखल करण्यात आलं। मात्र उपचारापूर्वीच त्यांची प्राणज्योत मालवल्याची माहिती डॉक्टरांनी दिली। संपूर्ण आयुष्य समाजासाठी देणाऱ्या पन्नालाल सुराणा यांच्या निधनानंतर त्यांचं पार्थिव शरीर शासकीय रुग्णालयात देहदान करण्याचा निर्णय घेण्यात आल्याची माहिती आहे। 9 जुलै 1933 रोजी सोलापूर जिल्ह्यातल्या बार्शीमध्ये त्यांचा जन्म झाला होता। दरम्यान ज्येष्ठ समाजवादी विचारवंत पन्नालाल सुराणा यांचा परिचय करून घेऊया ग्राफिक्सच्या माध्यमातून। 9 जुलै 1933 रोजी बार्शीमध्ये त्यांचा जन्म झाला। धाराशिवच्या परंडा तालुक्यातील आसू हे त्यांचं मूळ गाव। बार्शीत शालेय शिक्षण घेत असताना राष्ट्रसेवा दलात ते दाखल झाले। समाजवादी नेते जयप्रकाश नारायण यांच्यासोबत त्यांनी काम केले। आणीबाणीच्या काळात भूमिगत झाले होते, अटकही झाली होती। भूमिमुक्ती आंदोलनात 4 वेळा कारावासही त्यांनी भोगलेला आहे। लातूरच्या भूकंपातील निराधार मुलांसाठी आपलं घर ही शाळा त्यांनी सुरू केली। समाज प्रबोधन संस्थेचे सचिव म्हणून त्यांनी काम केले। समाजवादी पक्षाच्या राज्य शाखेचे ते सचिवही होते। 1986 ते 93 या काळामध्ये दैनिक मराठवाडाचे संपादक होते। सध्या म्हणजे 2009 साली ते सोशलिस्ट फ्रंटचे राष्ट्रीय सचिव झाले। साने गुरुजी कथामालेचे ते अध्यक्ष होते। राजकीय, आर्थिक, वैज्ञानिक विषयांवर त्यांनी 40हून अधिक पुस्तकांचे लेखन केले। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।